रामकृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरे। 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 हरे जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरे। हरे जय जय राम। जय जय राम कृष्ण हरे। 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण। जय जय राम कृष्ण जय हरे। जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण। जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण। जय रूप पाहता लोचनी। रूप पाहता लोचनी। रूपा पाहता लोचनी। रूपा पाहता लोचनी। रूप पाहता लोचनी। रूप पाहता लोचनी। रूपा पाहता लोचनी। रूपा पाहता लोचनी। सुख झाले वो साजनी। सुख झाले वो साजनी तुहा। विठ्ठल बरवा तुहा। माधव बरवा सुख झाले वो साजनी। सुख झाले वो साजनी। तोहार विठ्ठल बरवा। तोहार विठ्ठल बरवा। बहुता सुकृतांची जोडी। बहुता सुकृतांची जोडी। बहुता सुकृताची जोडी। बहुता सुकृताची जोडी। म्हणून विठ्ठली आवडी। म्हणून विठ्ठली आवडी तुहा। विठ्ठल बरवा तुहा। माधव बरवा
बोली विठ्ठली आवडी आवडी तो हाच विठ्ठल बरवास तो हाच माधव बरवास सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवास तुहा माधव बरवास तो हाच विठ्ठल बरवा तो हाच माधव बरवा जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवातया माझे अभिमान नित्य नवातया माझी अभिमान नित्य नवातया माझी भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवातया माझी अभिमान नित्य नवातया माझी अभिमान नित्य नवातया माझी प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुखा देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुखा देई प्रेम सुखा देई प्रेमा विन नाही समाधान प्रेमा विना नाही समाधान प्रेमा विना नाही समाधान रांडवेने जेवे शृंगारूपैके राधविना जेवे शृंगार पैकेला रांडवेने जेवे शृंगारूपैकेला देवी शृंगार पैकेला प्रेमा विन झाला ज्ञानी तैसा प्रेमा विना झाला ज्ञानी तैसा प्रेमा विना झाला ज्ञानी तैसा प्रेम सुख देई 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 प्रेमा विना नाही समाधान प्रेमा विना नाही समाधान प्रेमा विना नाही समाधान एका जनार्दनी प्रेम तिगो एका जनार्दनी प्रेमाची गोड एका जनार्दनी प्रेम तिगो एका जनार्दनी प्रेमाची गोड अनुभवी सुरवाड जाणती अनुभव प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई
दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम बिन नाही समाधान, प्रेम बिना नाही समाधान, प्रेम बिना नाही समाधान. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. भक्ति प्रेमावीण नलन को देवा 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 भक्ति प्रेमा भक्ति प्रेमावीण भक्ति प्रेमावीण भक्ति प्रेमावीण भक्ति प्रेमावीण भक्ति प्रेमावीण भक्ति प्रेमावीण नलन को देवा भक्ति प्रेमावीण भक्ति प्रेमावीण भक्ति प्रेमावीण भक्ति प्रेमावीण ज्ञानन को देवा भक्ति प्रेमावीण ज्ञानन को देवा अभिमान नित्य नवा अभिमान नित्य नवा दया लागी प्रेम सुख देई 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 अभिमान नित्य नवातया माझे अभिमान नित्य नवातया माझी प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम बिन नाई समा
समाधान प्रेमा वीण नाही समाधान प्रेमा वीण नाही प्रेमा वीण नाही गमधनी सानी नि 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 धनी धा 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 प म रे ग प रे ग रे नि रे सा रे ग रे ग ग रे ग म म ग म ग म ध ध म ध म ध नि नि धनी धनी सा धनी सा नि सा 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 धनी धनी सा 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 धनी सा नि सा सा प्रेमा बिना नाही प्रेमा बिना नाही प्रेमा बिना सरे ग रे सनी रे सनी ध प म ध प म ग रे सा ग म ध क म ध नि सा सनी धनी सरे ग रे सनी रे सनी ध प म ध प म ग रे सा ग म ध क म ध नि सा सनी धनी सरे ग रे सनी रे सनी ग म ध क म ध नि सा प्रेमा विना नाही प्रेमा विना नाही समाधान प्रेमा बिना नाही समाधान प्रेम सुख दे 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 विठ्ठला 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 टाळ बोला टाळ करी टाळ बोला विठ्ठला 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 विठ्ठला
विठ्ठल विठ्ठल कुंडली कमरदार हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 बोला कुंडली कमरदार हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 काय म्हणतायत नाथ महाराज भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान रांडवेने जेवी शृंगारूपै केला प्रेमाविन झाला ज्ञानी तैस प्रेम सुख दे प्रेमाविन नाही समाधान एका जनार्दनी प्रेम अति गोड अनुभवी सुरवाड जाणतील प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान विठ्ठल 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 कुंडली कमरदार हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख दे प्रेमाविन नाही समाधान प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करताच म्हणजेच निरूपणाकरता घेतलेला अभंग शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा मागणीपर असा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं कर्मप्राप्त आहे. एक 2-3 वर्षापासून गुरूंवरची निष्ठा आणि म्हणून परमपूजनीय परमश्रद्धेय श्री सरस्वतीजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच सर्वांना परिचित असलेलं नाव म्हणजेच ओतुरकर महाराजजी यांच्या जयंतीनिमित्तच म्हणजेच अवतरण दिनानिमित्त चालू असलेला हा मोठ्या प्रमाणातला उत्सव मोठ्या उत्साहातला उत्सव आणि त्यातली आजची ही जागराची सेवा या सप्ताहाचे जे आयोजक आहेत आपल्या चौरे परिवारावरती ज्यांची नितांत निष्ठा श्रद्धा असे हरिभक्तपरायण सुमितजी महाराज झंवर व त्यांचा सर्व झंवर परिवार यांच्या वतीने आयोजित या सप्ताहातील ज्यांच्या कृपाआशीर्वादाने हा उत्सव चालू आहे असे पूजनीय श्री भास्करी गिरीजी महाराज आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने चालू आहे असे माझे पिताश्री पूजनीय तीर्थरूप भाऊ यांच्या मार्गदर्शनाने चालू असलेला हा उत्सव आणि त्यातली आजची ही जागराची माझ्या वाटेला आलेली कीर्तन रूपी सेवा. आत्ताच्या काळामध्ये सप्ताह करत असताना आपल्या आईवडिलांची पुण्यतिथी कोण साजरी करत नाही. सध्याच्या काळामध्ये अनेक प्रवाह पाहायला मिळतात. मी टीका करत नाही, वस्तुस्थिती मांडतोय. आणि अशा वातावरणामध्ये गुरूंवरची निष्ठा प्रकट होताना आपल्याला पाहायला मिळते. गुरूंची जयंती ही साजरी करताना पाहायला मिळते. त्यामुळे या संयोजकांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेत. दुसरं एक धन्यवाद देण्याचं कारण असं हे दूषित वातावरण आहे. त्याचं नावही आता कीर्तनात घेऊ नये असं हा रोग कोरोना नावाचा. आणि अशा या दूषित वातावरणामध्ये देखील संप्रदायाची परंपरा निष्ठेने श्रद्धेने चालवणारे हरिभक्तपरायण सुमितजी यांच्या वतीने माझ्या वाटेला आली ही कीर्तन रूपी सेवा. या सेवेला आरंभ करण्यापूर्वी चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी श्री ज्ञानोबराय श्री तुकोबरायांच्या चरणी त्याचबरोबर श्री गुरूंच्या चरणी आणि उपस्थित असलेले ज्ञात अज्ञात महाराज मंडळी असतील अधिकारी पुरुष असतील सर्वांच्या चरणी विरम्र भावाने वंदन करून चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला
विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेम सुख दे प्रेमाविना नाही समाधान. या अभंगामध्ये शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज भगवंताजवळ मागणी करतायत. मागणीचं चिंतन आपल्याला कोणताही सप्ताह असू द्या, सप्ताहाचा जागराचा दिवस म्हटलं की त्या दिवशी मागणीचं चिंतन असावं असा अलिखित दंडक वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सप्ताह किती का दिवसाचा असेना, शेवट हा काल्यानेच होतो. म्हणजे संप्रदायामध्ये काहीतरी दंडक आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या दिवशी मंगलाचरणाचा अभंग असावा, दुसऱ्या दिवशी नामपर असावा. त्याच दृष्टिकोनातून जागराचा दिवस म्हटलं की मागणी. सप्ताह 8च दिवसाचा का पाहायला मिळतो? अनेक कारण आहेत आपल्यामध्ये. ज्ञानाच्या सप्तभूमिका वेदांताने सांगितल्या. शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा सत्वापत्ती असंसत्ती पदार्थभावनी आणि तुर्यगा या 7 दिवसात प्राप्त करायच्या. मग 8व्या दिवशी काला भेटत असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि उद्या काला मिळण्याकरता बघा, आपण एखाद्या पॉलिटिशियन म्हणजेच एखाद्या आपण पुढारी व्यक्तीकडे गेलो, लगेच गेल्या गेल्या भेट होते का? नाही. पहिल्यांदा आपला काहीतरी परिचय त्यांना पाठवावा लागतो. म्हणजेच थोडक्यात प्रस्ताव दिल्याशिवाय आपल्याला आपली भेट होत नाही. तसं उद्या काला भेटायचं असेल तर आज प्रस्ताव ठेवावा लागतो, म्हणजेच मागणी मागावं लागते. त्यावेळेस उद्या काला भेटतो. म्हणून आज मागणीचं चिंतन असतं. बघ, शांतीब्रह्मनाथ महाराज किंवा आदी संत महात्म्यांच्या गाथ्यामध्ये मागणीचं प्रकरण पाहायला मिळतं. मागणी या पदावर मी जास्त विस्तार करणार नाही, कारण प्रस्तुत अभंग हे भक्तिप्रेमाने ओतप्रोत भरलेला भक्तिप्रेमाचं वर्णन करणारा असा अभंग असल्यामुळे फक्त कर्मप्राप्त की मागणीचं वर्णन करावं याच्याकरता थोडासा विस्तार करतो. जास्त वेळ घेणार नाही आणि माझ्या अभंगाकडे मी वळणार आहे. मागणीचं चिंतन करत असताना मागणी कोणी मागावी, मागणी कोणाला मागावी, मागणी कशी मागावी आणि मागणी का मागावी, असे अनेक प्रश्न आपल्या समोर उभे राहतील. वास्तविक तसं पाहायला गेलं, भगवंताला आवडणारा भक्त कोणता आहे? भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. अनपेक्षा सुचिरदक्ष उदासीनो गतव्यता सर्वारंभ परित्यागी यो मद भक्तास मे प्रिय. हा भक्त भगवंताला प्रिय आहे. कोणता? अनपेक्षा यो मद भक्तास मे प्रिय. म्हणजे ज्याची मागणी संपलेली आहे, अपेक्षा संपलेल्या आहेत, असा भक्त भगवंताला प्रिय आहे. नवे नवे जगद्गुरु तुकोबाराय भक्त या पदाची व्याख्या सांगत असताना लक्षण मानत आहेत. भक्ताईसे जाना जे देही उदास, 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 भक्ताईसे जाना जे देही उदास. गेली आशा पाश निवारुनी, गेली आशा पाश निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. गेले आशा पाश निवारुनी, गेले आशा पाश निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. भक्ताईसे जाना जे देही उदास, गेली आशा पाश
भक्त ऐसे जाना जे देही उदास गेली आशा पाश निवारुणी. महाराज लक्षण म्हणतायत भक्त कोणाला म्हणावं? ऐसे जाना यांना भक्त म्हणा. कोणाला? जे देही उदास गेली आशा पाश निवारुणी. महाराज दोन लक्षणं करतायत. जे उदास आहेत त्यांना भक्त म्हणा एक, आणि ज्यांची आशापाश गेली त्यांना भक्त म्हणा दोन. भक्त म्हणावे तयासी जो न गुंते आशापाशी, जो न गुंते आशापाशी, जो न गुंते आशापाशी. आशापाशी दोन गुंते आशापाशी, दोन गुंते आशापाशी, दोन गुंते आशापाशी. दोन गुंते आशापाशी, दोन गुंते आशापाशी, दोन गुंते आशापाशी. आपलं चिंतन असं चालू आहे भक्त कोणाला म्हणावं. आपण चिंतन करून आलो जे देही उदास एक लक्षण, आणि दुसरं गेली आशापाश निवारुणी हे दुसरं लक्षण. उदास उदास म्हणजे बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल, चिकित्सा वाटू लागेल. उदास म्हणजे जो रुसून बसलेला आहे त्याला भक्त म्हणा का? असा अर्थ नाही. उदास याची व्याख्या करत असताना शास्त्रकार वेदांतकार असं व्याख्या करतायत राग द्वेष रहितत्वे सती इति उदासः. म्हणजे थोडक्यात व्यवहाराच्या भाषेत बोलायचं झालं, जर त्याचं आसक्तीही ठेवू नये एखाद्या गोष्टीवर, त्याचा त्यागही करू नये, याला म्हणायचं उदास. याला नाथ महाराज गोड उत्तर देतात बरं. ह्याच्यासाठी प्रमाण खर्चिक घालतायत की गोमटे म्हणून भोगावे, वोखटे म्हणून त्यागावे, ना भोगावे ना त्यागावे, मध्यभागी विभागावे. गोमट चांगलं आहे म्हणून त्याच्यावरती आसक्तीही ठेवू नये, आणि त्यागाण्यासारखा आहे म्हणजेच थोडक्यात चांगलं नाही म्हणून त्याचा त्यागही करू नये, याला उदास असं व्याख्या म्हटलेलं. आणि या उदास या पदावर जो अरूढ आहे त्याला भक्त म्हणा हे एक लक्षण. मला त्यात विस्तार करायचा नाही, मुद्दा एवढाच आहे ज्याची मागणी संपली त्याला भक्त म्हणा असं तुकोबाराय म्हणत आहे. नवे नवे महाराज एका ठिकाणी म्हणतायत भिक्षा पात्रावलंबणे जळो जिने लाजीरवाणे. म्हणजे एखादा जर भिक्षा मागण्याकरता गेला, मग भिक्षा मागण्यासाठी काही शास्त्र आहे. करतले भिक्षा, हातामध्ये जेवढी मावते तेवढीच घ्यायची, त्याच्यावरती उदरनिर्वाह करावा. मग हे करत असताना त्यानं अन्य साधनाचा वापर केला, धरून चला व्यवहारामध्ये अन्य भांड वगैरे कशाचा तरी उपयोग त्यांनी केला, तर त्याचं जगणं जळो म्हणणारे जगद्गुरु तुकोबाराय मागणीवर एवढं तत्परतेने बोलतात. मग गाथ्यामध्ये मागणीचं प्रकरण कशासाठी? मी आक्षेप घेत नाही, एक जिज्ञासेने, ज्ञातून इच्छा जिज्ञासा, जिज्ञासेने मी माझ्या समोर तुमच्या समोर विचार प्रकट केला की मागणी गाथ्यामध्ये सकल संतांच्या का पाहायला मिळते? बरं, मागणी मागतो कोण? जो अपूर्ण आहे त्याच्याकडे मागणी संभवते. बघा, आपण आता जेवण करून सर्वजण इथं आलो, जेवायला ताटामध्ये जर पोळी कमी असेल आणि पोट अजून भरलं नसेल, पोळी नसेल ताटामध्ये, तर आपण काय म्हणतो? मला पोळी वाढा. किंवा उदाहरण बदलून देतो, मला वारीला जायला पैसे नाही आहेत, मला पैसे द्याल का, मी आल्यानंतर परत करतो. म्हणजे ज्या गोष्टीची अपूर्णता आहे त्या गोष्टीची मागणी आपल्याला पाहायला मिळते. मग काही जण म्हणतील नाथ महाराज मागतायत म्हणजे अपूर्ण आहेत का? अहो, संतांचं वर्णन असं केलेलं आहे की बाबांनो, संतांचं वर्णन ब्रह्मासोबत केलेली आहे तुलना. बघा, ब्रह्म तुकासी आले, ब्रह्मासोबत जगद्गुरु तुकोबाराय आदी संत महात्म्यांची तुलना. मग ते ब्रह्म कसं आहे? पूर्णमदम पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णत्तम असं असलेलं हे ब्रह्म आहे. आणि त्याच्यासोबत जर जगद्गुरु तुकोबाराय आदी संत महात्म्यांची तुलना होत असेल तर संत महात्मे अपूर्ण असतील का? मग गाथ्यामध्ये मागणीचं प्रकरण कशासाठी? बरं, जो प्रापंचिक आहे त्याच्याकडे मागणी संभवते. बघा, प्रपंचात किती जरी मिळालं तरी कमीच वाटतं. विनोदाने आपण बहुश्रुत आहात, सर्वांनी ऐकलं असेल, ज्याला दिवसाला 100 रुपये मिळतात त्याला 1000 मिळावे वाटतात, ज्याला 1000 मिळतात त्याला 10,000 मिळावे वाटतात, ज्याला 10,000 मिळतात त्याला लाखो मिळावे वाटतात, ज्याला लाखो मिळतात त्याला कोट्यावधी मिळावे वाटतात, ज्याला कोट्यावधी मिळतात त्याला सत्ता मिळावी वाटते, ज्याला सत्ता मिळते त्याला सार्वभौम सत्ता पाहिजे. आता याच्या पुढचं सांगत नाही. मला मुद्दा एवढा सांगायचा आहे, प्रपंचामध्ये किती जरी मिळालं तरी कमीच वाटतं, त्याला प्रपंच म्हणतात. आणि परमार्थात परमात्मा नावाची गोष्ट भेटली की पुन्हा मागण्याची इच्छा होत नाही. ठीक आहे, प्रपंचामध्ये मग काही जण म्हणतील संत महात्मे प्रापंचिक आहेत का म्हणून त्यांच्याकडे मागणी. अहो, संत महात्म्यांचं वर्णन, संत महात्मे संसारामध्ये दिसायला आहेत, असायला नाहीत. जसं आपण कीर्तन प्रवचनात
ठीक आहे, जास्त विस्तार करत नाही. संत महात्मे प्रपंचामध्ये दिसायला आहेत बघा. संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे सत्यापुरते, असं सांगितलं नाही. भजन करावे वेळोवेळा. किंवा महाराज एका ठिकाणी म्हणतात पक्षी अंगणी अलिप्त कमळ जळी जैसे, अलिप्त कमळ जळी जैसे, अलिप्त कमळ जळी जैसे. महाराज एका ठिकाणी वर्णन करतायत पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती तैसे असावे संसारी. संसारात कसं असलं पाहिजे. पक्षी अंगणामध्ये दाणे टाकल्यानंतर टिपतात तर निघून जातात. पक्षी म्हणतात का आज मालकाने 4 दाणे जास्त टाकलेत, मुक्काम करू, धरून चला. आता आपण सप्ताह करता आलो, सप्ताह खूप चांगला झाला म्हणून वर्षभर इथं राहायची कोण विचार करणार आहे का? जो करणार आहे तो चांगलंच आहे म्हणा, परंतु कोण विचार करतं का? नाही, प्रत्येक जण निघून जाणार आहे. मला मुद्दा एवढा, मी उदाहरण कसं घेतलं की महाराज पक्षाचं उदाहरण देत आहे, परंतु आपण इथं जसं खरं गुंतायला पाहिजे पंढरपुरामध्ये आपण गुंतत नाही. ठीक आहे, जाऊ द्या, मला त्यात विस्तार करायचा नाही. महाराज वर्णन करतायत पक्षी ज्या पद्धतीने गुंतत नाही त्या पद्धतीने या देहाला आल्यानंतर कर्तव्याने संसार करावा, त्यात गुंतू नये आणि श्रद्धेने निष्ठेने विवेकाने परमार्थ करावा. मग हे जर संत महात्मे सांगत असतील तर संत महात्मे संसारी प्रापंचिक आहेत का? मग मागणी का संभवते? काही जण म्हणतील महाराज मागितलेल्या याची संगती काय? तुम्ही मागिनी त्यांच्याकडे संभवत नाही याची संगती सांगताय, मागितली याची संगती काय? संतांकडे मागणी का पाहायला मिळते? संत महात्मे बोलण्यातून कमी आणि आचरणाद्वारे बोध सांगत असतात. महाराज लक्षण मानत आहेत तैसे संत जगी, 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 तैसे संत जगी. क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी दाविती अंगी, तैसे संत जगी, तैसे संत जगी. क्रिया करो निदाविती अंगी, क्रिया करो निदाविती अंगी, तैसे संत जगी, 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 तैसे संत जगी. क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया क्रिया करोनी दाविती अंगी, तैसे संत जगी, तैसे संत जगी. क्रिया करो दाविती अंगी, क्रिया करो दाविती अंगी, तैसे संत जगी, तैसे संत जगी. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. संत महात्मे क्रियेला महत्व देतात. किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. वर्तवून दाखवण्यासाठी क्रियेने बोध सांगण्याकरता संत महात्मे इथं येतात. मग क्रियेने तुम्हाला जीवांना क्रियेद्वारे म्हणजे मागणी कशा प्रकारची असावी याचा आदर्श संत महात्मे मांडतायत. म्हणून गाथ्यामध्ये मागणीचं चिंतन पाहायला मिळतं. बरं, काही जण म्हणतील मागणी मागून नका असं सांगायला पाहिजे का मागा असं सांगायला पाहिजे? शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर मागणी मागू नये हेच सांगायला पाहिजे. परंतु मागा सांगतायत याचं कारण काय?
कारण संत महात्मे आपण एक चिंतन पाहून आलो, क्रियेला महत्व देतात. आणि दुसरी गोष्ट, भगवंताकडे गेल्यानंतर आपण काय मागतो? वाढावे संतान गृही व्हावे. संसारात ज्यातून क्षणिक सुख आपल्याला वाटतं ते मिळतं, मिळत नसतं, भासतं फक्त ते मिळत नसतं. असं वाटतं आपल्याला त्यातून सुख मिळतंय, परंतु ते मिळत नाही. म्हणून त्यात आपण त्या पद्धतीची मागणी करत बसतो. परंतु जे सुख चिरंतर टिकणार आहे त्याची मागणी आपण करत नाही. म्हणजेच पटवून देतो उदाहरणाद्वारे. जुने कीर्तनकार मंडळी एक दृष्टांत सर्वांच्या परिचयाचा असेल तरी देखील मानतो. काही नाही म्हणे, दोन मित्र अत्यंतिक जिवलग मित्र असतात. कोणीतरी पहिल्या मित्राला सांगता, रे बाबा तू तपश्चर्या कर, भगवंताचा नामस्मरण कर आणि भगवंताला प्राप्त करून घे, प्रसन्न करून घे आणि काहीतरी वर माग. हे सांगितल्यानंतर तो जातो तपश्चर्या करायला बसतो. ही वार्ता दुसऱ्या मित्राला कळते. दुसरा मित्र देखील जातो तपश्चर्या करायला बसतो. काही कालावधी लोटतो. पहिल्या मित्राला भगवान परमात्मा प्रसन्न होतात. काहीतरी मागा, मी प्रसन्न आहे आज तुमच्यावरती. भगवान परमात्माचे हे उद्गार ऐकल्यानंतर तो इकडे पाहतो. दुसरा मित्र देखील त्याला तिथं पाहायला मिळतो आणि म्हणून तो मनामध्ये विचार करतो, मी आत्ता मागणी मागितली, काही कालावधीनंतर माझा दुसऱ्या मित्रालाही भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि माझ्यापेक्षा जास्त त्याला मिळालं तर काय करावं? मनामध्ये विचार येतो त्याच्या. म्हणून तो भगवंताला मागणी मागताना म्हणतो, देवा जो दुसरा मित्र, तो तिथं बसलेला जो मुलगा आहे, मित्र आहे माझा आहे, तो काही जरी तुमच्या जवळ मागेल त्याच्या दुप्पट मला मिळावं, अशा प्रकारची मागणी तो भगवंताजवळ करतो. भगवान तथास्तु म्हणतात आणि निघून जातात. काही कालावधी लोटतो. त्या दुसऱ्या मित्रालाही भगवान परमात्मा प्रसन्न होतात. तो इकडे पाहतो तर पहिला मित्र तिथं बसलेला नसतो. त्याच्या लक्षात येतं की त्याला देखील काहीतरी वर दिलेला असेल. म्हणून भगवंताला विचारतो, तिथं बसलेला जो होता त्याला तुम्ही काय वर दिला? मग दुसरा मित्र हे उद्गार ऐकल्यानंतर भगवान परमात्मा म्हणतात की बाबा तू जे काही मागशील त्याच्या दुप्पट त्याला मिळावं, अशा प्रकारचा वर त्यांनी घेतलेला आहे. तो मनामध्ये विचार करतो, मी 100 एकर शेती घेतली तर त्याला 200 एकर मिळेल. मी 10 बंगले घेतली तर त्याला 20 मिळतील. मी काही जरी केलं तरी फायदा दुसऱ्या मित्राचा होणार आहे. म्हणून दुसऱ्याचा फायदा झालेला आपल्याला व्यवहारामध्ये चालतो का? नाही चालत. तद्वत त्या पद्धतीने त्या मित्राने देखील भगवंताकडे मागणी करताना म्हटलं, देवा माझा एक डोळा घालव. काय मागणी केली हो? देवा माझा एक डोळा घालव. कशा करता? दुसऱ्या मित्राचे दोन्ही डोळे जाण्याकरता. म्हणजे व्यवहारामध्ये, माझा दृष्टांत संपला, मला पटवून चिंतन हे सांगायचंय. व्यवहारामध्ये आपण अशा प्रकारची मागणी करतो की ज्यामध्ये दुसऱ्याचाही हित होत नाही, हे सोडून द्या, स्वतःचंही हित होत नाही. म्हणून संत महात्मे आदर्श तुमच्या समोर, आमच्या समोर मागणी मांडतात. विठ्ठल विठ्ठल दुसरं लक्षण गाथ्यामध्ये मागणी का? कारण संतांची मागणी ही जगत कल्याणाची आहे. जगाच्या कल्याणा या न्यायाने संत महात्म्यांची मागणी ही जगत कल्याणासाठी, कृतार्थासाठी. मला मुद्दा एवढा पटवून सांगायचं की नामस्मरण करू नका. हे सगळं वारंवार हे भक्त प्रल्हादाला सांगून देखील त्यांनी ऐकलं नाही. म्हणून त्याला अनेक शिक्षा देण्यात आल्या, तरी देखील त्याच्यात काही फरक पडला नाही. आणि म्हणून शेवटी भगवान हिरण्यकशिपू विचारू लागतात, तुझा भगवान परमात्मा आहे तरी कुठं? जळी स्थळी काष्टी पाशाणी आहे वनमाणी जेथे तेथे किंवा सर्व घटे राम देहादेही क सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. भगवद्गीता 15व्या अध्यायामध्ये सांगते, सर्वस्य चाहं हृदय सन्निविष्ट मृतः स्मृतिज्ञानमपोहणञ्च वेदेच सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृतैव विदेव चाहं. ज्ञानोबाराय सांगतात, सर्वांच्या हृदयदेशी सर्व भगवान परमात्मा सगळीकडे आहे. मग या खांबामध्ये आहे का? नसायला काय झालं? म्हणून त्याच्यामध्ये म्हणजे ते खांब पाडला जातो, भगवान परमात्मा प्रकट होतात. प्रकट झाल्यानंतर हिरण्यकशिपूचे सगळे वर कायम ठेवून भगवान परमात्म्याने हिरण्यकशिपूचा वध केला. आता कोणकोणते वर होते त्याच्यात विस्तारात वेळ खर्च करत नाही. वध झाल्यानंतर भगवान परमात्मा रागाला गेलेले आहेत हे बघून सगळेजण म्हणतात, देवाला शांत कसं करायचं? लक्ष्मी मातेकडे जातात. लक्ष्मी माता देखील आवेशामध्ये येतात, मी देवाला शांत करते. परंतु दरबारात पाऊल ठेवल्यानंतर त्यांच्या कळतं की आजचं हे काम आपल्या बसचं नाही. ते तिथूनच माघारी जातात.
म्हणून भक्त प्रल्हादाला समोर पाठवलं जातं. भगवंताने भक्ताला पाहता क्षणी भगवंताचा पारा हा शांत होतो. भगवान परमात्मा म्हणतात आज काहीतरी तुम्ही मला मागितलं पाहिजे. मग भक्त प्रल्हाद म्हणू लागतात देवा मला काही देखील नको. असं म्हटल्यानंतर नाही आपल्यात काहीतरी आज देण्या घेण्याचा विषय झाला पाहिजे असं म्हटल्यानंतर भक्त प्रल्हाद मनामध्ये गाथ्यामध्ये आहे हे तिसरं लक्षण. आणि भगवान परमात्माच असं भक्ताच्या संतांच्या मागं लागतात काहीतरी मागा म्हणून गाथ्यामध्ये मागणीचं प्रकरण ह्या 4 दृष्टिकोनातून आपल्याला विचार करता आला. मागणीचं चिंतन मी इथपर्यंत पूर्ण केलं. परंतु संत महात्मे भगवंताकडे मागत असताना संसारिक गोष्टीची मागणी करत नाहीत. नवे परमार्थिक गोष्टीची मागणी करत असताना देखील सुद्धा मोक्षाच्या पलीकडील भक्तिप्रेमाशिवाय दुसरं काही मागत नाहीत. विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये नाथ महाराज वर्णन करताना म्हणतायत की प्रेमाविन ज्ञान नको देवा म्हणतायत. काय म्हणतायत? ज्ञान नको देवा. म्हणजेच ज्ञान नको म्हटलंय याचा अर्थ बऱ्याच जणांना वाटेल ज्ञान नको म्हणजे ज्ञानाचा निषेध केलेला आहे का? असं नाही. म्हणजे महाराज म्हणतायत की मला भक्तिप्रेमाशिवाय ज्ञान नको आहे. आपण व्यवहारामध्ये गेलो, एका दुकानामध्ये गेलो, एखाद्याला धरून सारा पकवाज घ्यायचा आहे. पकवाज द्या म्हटल्यानंतर त्यानं सुरुवातीला फक्त गट्टे हातोडे दिले शांतच बसला. आपण देखील 5 मिनिटं झालं 10 मिनिटं झालं शांत बसतो. तू काही देईच ना. तू पुन्हा काय वाक्य अहो नुसती गट्टे हातोडे घेऊन काय करू? पकवाजासहित मला ते द्या. नुसतं हे घेऊन काय करू? नुसता चार्जर घेऊन उपयोगाचं आहे का? मला मोबाईल सहित ते द्या. तसं नुसतं ज्ञान घेऊन काय केलो ते मला भक्तिप्रेमासहित द्या. विठ्ठल विठ्ठल. ज्ञान नको म्हणजे ज्ञान नको म्हटले नाही ते मला भक्तिप्रेमासहित पाहिजे हे लक्षण महाराज इथं मानत आहे. मग ज्ञान अंतःकरणात निर्माण झालं पाहिजे. ज्ञान कसं निर्माण होतं अंतःकरणामध्ये? शास्त्र सिद्धांत असा आहे गुरुकृपेशिवाय ज्ञानाची प्राप्ती नाही. बघा आपल्याकडे 4 प्रकारच्या कृपा वेदांतांनी सांगितल्या. एक आहे ईशकृपा, गुरुकृपा, शास्त्रकृपा आणि अंतःकरण कृपा. अंतःकरणामध्ये ज्ञान पाहिजे असेल किंवा आपल्याला जर ज्ञानाची उपयोगिता असेल तर ते आपल्याला गुरूंशिवाय भेटत नाही. हा शास्त्र सिद्धांत आहे. मग अंतःकरणात ज्ञान पाहिजे, ज्ञान आपल्याला जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागतं? गुरुसेवा करावी लागते. गुरुसेवेतून गुरुकृपा होते आणि गुरुकृपेतून ज्ञानाची प्राप्ती. बघा गुरुकृपेचा किंवा गुरुसेवेचा अधिकारी कोण? अनुबंध चतुष्टयाच्या माध्यमातून चिंतन पाहायला मिळेल. अधिकारी, विषय, फल आणि संबंध. गुरुसेवेचा अधिकारी कोण? गुरुसेवा हा विषय, ज्ञानप्राप्ती हे फल. गुरुसेवेचा अधिकारी सांगताना माऊली ज्ञानोबराय लक्षण मानत आहेत. म्हणून जाणतेनी गुरु भजिजे तेने कृतकार्य होई जे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. महाराज लक्षण मानतात की म्हणून जाणतेने गुरु भजीचे, जाणत्याने गुरु भजन, गुरूंची सेवा करावी, गुरूंची भक्ती करावी. पुन्हा प्रश्न निर्माण होईल जाणतं कोणाला म्हणावं? जो वयाने मोठा आहे त्याला जाणतं म्हणावं, जो धनाने मोठा आहे त्याला जाणतं म्हणावं, जो एज्युकेशनने मोठा आहे त्याला जाणतं म्हणावं, जो प्रतिष्ठेने मोठा आहे त्याला जाणतं म्हणावं. जाणतं म्हणावं कोणाला? ज्ञानोबरायांना निश्चित जाणतं या पदातून अर्थ कोणता सांगायचा आहे? एका वाक्यात उत्तर मांडतो. गुरु गुरुरूपात ज्याला ओळखता आले त्याला जाणतं म्हणा. विठ्ठल विठ्ठल गुरु गुरुरूपात ओळखता येत नाहीत का? येत नाहीत. कारण आपण व्यवहारामध्ये समाजाकडे इतर व्यक्तींकडे पाहताना दोषात्मक दृष्टीने पाहतो, यात नवल नाही. साधू संतांकडे गुरु महात्म्यांकडे पाहताना सुद्धा आपली दोषात्मकच दृष्टी असते. आणि म्हणून गुरुसेवेचा अधिकारी हा एकच आहे, सर्वजण नाहीत. म्हणून तर बरं ठीक आहे, मग गुरूंनी केलेला बोध होतच नाही का? मग बघा गुरूंनी केलेला बोध होत नाही का? होतो, परंतु त्याचा अधिकारी हा उत्तम अधिकारी आहे. माऊली ज्ञानोबराय 6व्या अभंगामध्ये लक्षण मानत आहेत. साधू बोध झाला नुरोनी आठेला, साधू बोध झाला तो 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 नुरोनी आठेला. ठाईचा मुराला अनुभव, ठाईचा मुराला
अनुभव हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला थाईच मुराला अनुभव. महाराज इथं होईल असं पद वापरत नाहीत, साधुबोध झाला हे पद वापरतात. म्हणजे गुरु महात्म्याने साधू महात्म्याने एखादा जर बोध केला तर तो त्वरित होतो, याला उत्तम अधिकारी असं म्हटलं. मग बाकीच्यांवर होत नाही का? होत नाही, याला कारण आहे दृष्टीदोष. पटवून देतो चिंतन. बघा श्री क्षेत्र आळंदीमध्ये ज्ञानोबारांना त्या काळी किती त्रास झाला हो. ज्ञानोबारांना शुद्धीपत्राची गरज कशासाठी? अहो ज्या ज्ञानोबारांच्या नामस्मरणाने आपण शुद्ध होतो, ज्या ज्ञानोबारांच्या नामस्मरणाने सगळं जग शुद्ध होतो, त्या ज्ञानोबारांना शुद्धीपत्राची गरज नाही. म्हणजे ज्ञानोबाराय रूपात ओळखता आले नाही. म्हणजेच काय? का ओळखता आले नाहीत? याला कारण आहे दृष्टीदोष. दुसरं उदाहरण देतो. जगद्गुरु तुकोबारायांना किती त्रास झाला. मंबाजीवांनी काठीनी मारले असेल, किंवा जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथा म्हणजेच अभंग इंद्रायणीमध्ये बुडवले. का? तर त्याला दृष्टीदोष आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणून ओळखता आले नाहीत, आणि म्हणूनच आपल्याला ते चिंतन पाहायला मिळेल दृष्टीदोष. आपण उदाहरणाद्वारे पटवून द्यायचं झालं, काही जणांना चष्मा असतो. आता पूर्वी त्याला 40 असं नाव असायचं, कारण 40 वर्षाच्या पुढे लागायचा. आत्ताचा काळ सांगत नाही मी तो. ठीक आहे, विस्तार करत नाही, मला मुद्दा एवढा पटवून सांगायचा आहे. चष्म्याची जर काच लाल कलरची असेल तर जग कसं दिसेल? लाल दिसणार. चष्म्याची काच जर पिवळ्या रंगाची असेल तर जग कसे दिसेल? चष्मा जर घाण असेल काच, जग कसे दिसेल? घाण दिसणार. म्हणजेच मलिन जर असेल दृष्टी, त्या पद्धतीनेच आपल्याला जग दिसणार. आणि ही मलिनता दृष्टी घेऊन आपण साधू संतांकडे गुरूंकडे पाहतो, आणि म्हणून आपल्यावरती गुरुकृपा होत नाही. आणि म्हणूनच नाथ महाराज म्हणूनच ज्ञानोबाराय मुद्दामून पर वापरतायत. जाणतेनी गुरु भजिजे, जाणत्याने गुरु भक्ती करावी, गुरु सेवा करावी. आणि गुरु सेवेतून गुरु प्रसन्न होतात. गुरु प्रसन्न झाल्यानंतर गुरुकृपेद्वारे ज्ञानप्राप्ती हा शास्त्र सिद्धांत आहे. बघा गुरुकृपेतून जर ज्ञानाची प्राप्ती असेल तर प्रस्तुत अभंगामध्ये नाथ महाराज देवाकडं का मागणी करतात? मला भक्तिप्रेमासहित ज्ञान द्या. ज्ञान देणारे जर गुरु असतील तर ते ज्ञान देणारे जर गुरु असतील तर ते देवाकडे का मागतात? बघा ज्ञानोबाराय देखील 18व्या अध्यायामध्ये शेवटच्या श्लोकावर भाष्य करत असताना म्हणतायत, गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आथी जैसे. ज्ञान कुठे? गुरु तेथ ज्ञान. ज्ञान गुरूंकडे. मग मला ते भक्तिप्रेमासहित द्या. हे देवाला सांगावं का गुरुला सांगावं? अभंगामध्ये देवा हे पद पाहिजे का गुरु हे पद पाहिजे? विठ्ठल विठ्ठल. आक्षेप नाही, एक पूर्व पक्ष आपल्या समोर मांडतो. देवा हे पद पाहिजे का गुरु हे पद पाहिजे? आता इथं देवा हे पद का आलं याचं जर आपण लक्षण मांडू लागलो तर याचे 2 लक्षणं आपल्याला सांगता येतील. देवा हे पद का आलं की जो साधक साधना करतो, साधना करून अधिकार प्राप्त करतो, अशा अधिकार संपन्न साधकाचं भगवंतावर असलेलं जे प्रेम आहे त्या प्रेमापोटी तो भगवान परमात्माच गुरु बनवून ज्ञान देतो. तुकोबाराय वर्णन करतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, 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 माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देवा होय गुरु, आपणची देवा होय गुरु, बळी दे
देह भाव पुरवी वासना पडिये देह भाव वासना आपणच देव होय गुरु आपणच देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना पडिये देह भाव पुरवी माझ्या वासना विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु आपणाची देव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाची देव होय गुरु हे आपणाची देव होय माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. देवा हे पद नाथ महाराज का वापरतायत त्याचं एक लक्षण अधिकार संपन्न साधकाचं भगवंतावरचं प्रेम त्या प्रेमापोटी तो भगवान परमात्मा गुरु बनवून ज्ञान देतो. याला तुकोबाराय सांगतात माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. काही जण म्हणतील भगवान परमात्मा गुरु बनतो. कोणासाठी गुरु झाला? भगवान परमात्मा गुरु बनतो. कोणासाठी गुरु झाला? अर्जुनासाठी. अर्जुनासाठी गुरु. बघा चिंतन मांडतो, नीट लक्ष द्या, सूक्ष्म चिंतन आहे. भगवान परमात्मा भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये कुठेच बोलले नाही. नीट आपण सर्व जाणकार बहुश्रुत वर्ग आहे, मला मुद्दा एवढा पटपटवून सांगायचा आहे. पहिल्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा कुठंच बोलले नाही. दुसऱ्या अध्यायाच्या 6व्या श्लोकापर्यंत भगवान परमात्मा बोलले नाहीत. 7व्या श्लोकामध्ये अर्जुनाने शिष्यत्व पत्करलं. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेतः यश्रेयस्यां निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वं प्रपन्न. अर्जुनाने शिष्यत्व पत्करलं त्यावेळेस 11व्या श्लोकातून भगवान परमात्मा बोलू लागले. म्हणजे अर्जुनासाठी भगवान परमात्मा गुरु बनले. मग भगवंताने गुरु बनून ज्ञान दिलं का भक्ती दिली? बघा अर्जुनाला ज्ञानही दिलं आणि भक्तीही दिली. काही जण म्हणतील ज्ञान कुठं दिलं? भगवद्गीतेचा 9वा अध्याय इदं तो ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञान विज्ञान सहितं यज्ञात्मा मोक्षसे शुभात्. ज्ञानाची सुरुवात आहे. भक्ती कुठं दिली? अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला 12व्या अध्यायामध्ये, तुम्हाला आवडणारा भक्त कोणता आहे? एवं सततयुक्ताय भक्ता स्वाम पर्युपासते हे चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमा. बघा तुम्हाला आवडणारा भक्त कोणता आहे? तिथून पुढे भक्तीचा विचार आहे. तिथून पुढे भक्ती म्हणजे देवाने भगवंत अर्जुनाला ज्ञानही दिलं आणि भक्तीही दिली. काही जण म्हणतील एखादं उदाहरण अपवाद असेल, एखादं दुसरं उदाहरण श्रीमद भागवत महापुराणामध्ये आपल्याला चिंतन पाहायला मिळेल. उद्धव हा ज्ञानी भक्त आहे. बघा उद्धव ज्ञानी भक्त आहे. ज्यावेळेस भगवान परमात्मा गोकुळ सोडून मथुरेला आलेले आहेत, सगळं गोकुळाचं वातावरण अत्यंत दुःखी झालेलं आहे. शोकाकुल असं वातावरण गोकुळामध्ये आहे आणि भगवान परमात्म्याच्या ते लक्षात आल्याबरोबर उद्धव हा ज्ञानी भक्त आहे म्हणून उद्धवाला गोकुळाला पाठवलं. उद्धवाला वाटलं मी ज्ञानी भक्त आहे, माझ्यासारख्याला अशी कामं सांगावी का? बऱ्याच जणांना वाटतं मी सतरंजी उचलावी. आमचे गुरुजी विनोदाने बोलत असतात, ठीक आहे त्यात विस्तार करत नाही. मुद्दा एवढा पटवून सांगायचा आहे. उद्धवाला वाटलं मी जावं, ठीक आहे भगवंताची आज्ञा आहे म्हणून उद्धव गोकुळामध्ये आलेले. आल्यानंतर भरपूर चिखल झालेला पाहायला मिळतो. चिखल कधी होतो व्यवहारामध्ये? पाणी जर जास्त सांडलं मातीमध्ये तर चिखल होतो. तो उद्धव एक बाजूनं दुःखी गवळण खालीमान घालून चाललेली, जरा नर्वस झालेली आहे. त्याच्या लक्षात येतं तरी देखील उद्धव विचारतो एवढा चिखल कशाचा झालेला आहे? ती गवळण गोड उत्तर देते. गवळण म्हणू लागते ज्यावेळेस श्रीकृष्ण परमात्मा मथुरेला निघून गेलेले आहेत त्यावेळेस सगळे गोपिका राधा यशोदा मैया भगवान परमात्मा सोडून चालले म्हणून ज्या रडू लागलेल्या आहेत त्या डोळ्यातील पाण्याचा हा चिखल आहे म्हणे. काही जणांना अतिशयोक्ती वाटेल परंतु भागवतामध्ये असं वर्णन आपल्याला पाहायला मिळेल. हे वर्णन ऐकल्यानंतर उद्धवाच्या लक्षात येतं आपण समजत होतो गोकुळाला सर्वसाधारण, गोकुळ सर्वसाधारण नाही. हे लक्षात आल्यानंतर उद्धव जरा पुढे जातो. एक दुसरी गवळण दिसते, तिला विचारतो नंदबाबांचा वाडा कुठे आहे? नंदबाबांचा वाडा कुठे म्हटल्यानंतर बाजूने एक पाण्याचा ओहोळ चाललेला असतो म्हणे. आणि ती गवळण सांगू लागते हा ओहोळ ज्या वाड्यातून येतोय तोच नंदबाबांचा वाडा आहे. तो म्हणू लागतो
सर्वसाधारण व्यवहारामध्ये एखादे जर गावाचे प्रमुख असतील तर त्या प्रमुखाचं घर सगळ्या गावामध्ये आकर्षक असतं. मग हे तर नंदबाबा म्हणजे गोकुळातले प्रमुख नंदबाबा, त्यांच्या घरातून ही घाण हे पद ऐकल्यानंतर त्या गवळण उत्तर देते, ही घाण नव्हे म्हणे, भगवान परमात्मा सोडून गेल्यानंतर यशोदा मैया रडू लागलेली आहे आणि डोळ्यातून पाण्याचा हा ओहळ तयार झालेला आहे, हा तीर्थ आहे, हे तीर्थ आहे. हे वर्णन ऐकतो उद्धवाच्या लक्षात येतं, आपण समजत होतो तसं गोकुळ नाही, गोकुळ ही एक प्रकारची अवस्था आहे. बघा, मला चरित्र मोठं विस्ताराचं आहे, विस्तारामध्ये वेळ खर्च करायचा नाही, पटून एवढंच चिंतन सांगायचं आहे. उद्धव ज्ञानी भक्त आहे आणि म्हणून भक्तिप्रेमा करता भगवंताने त्याला गोकुळात पाठवलं. कारण भगवान परमात्मा देखील त्याच्यासाठी तिथंच अवतीर्ण का झाले होते याची कारण मीमांसा जर पाहिली, भक्तीची या चाडे गोकुळासी आला, भक्तिप्रेमासाठीच भगवान परमात्मा तिथं अवतीर्ण झाला आणि ते भक्तिप्रेम उद्धवाला देखील भेटावं म्हणून उद्धवाला तिकडं पाठवलेलं आहे. मला चिंतन मोठं विस्ताराचं आहे, मला मुद्दा एवढाच, भगवंताने उद्धवाला ज्ञान आणि भक्ती दोन्हीही दिली. मग ज्ञान आणि भक्ती भगवान परमात्मा देतो. म्हणजेच देवा हे पद का वापरलं, देवा हे पद का वापरलं याचं पहिलं लक्षण आपण सांगितलं, अधिकार संपन्न साधकाचं प्रेम आणि त्या प्रेमापोटी तो भगवान परमात्मा गुरु बनवून ज्ञान देतो, याची लक्षण आपण पाहून आलो. दुसरं लक्षण असं आहे बघा, दुसरं लक्षण असं की आपल्याला ज्ञान कोणापासून मिळतं याचं लक्षण आपण पाहिलं, गुरु तेथ ज्ञान. ज्ञान गुरूंकडनं जर भेटत असेल, परंतु त्या गुरूंची भेट कोणामुळे घडते, ईशकृपेशिवाय गुरूंची भेट घडत नाही. बघा, भगवद्गीता देखील सांगते, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. महात्मा मिळणं दुर्लभ आहे. कोणता? वासुदेव सर्वमिती. सर्वमिती म्हणजे सर्वम खलविदम ब्रह्म ही वृत्ती ज्या महात्म्यांची, असे महात्मे मिळणं दुर्लभ आहे. नवे नवे भगवत पूज्यपाद आद्य जगद्गुरु शंकराचार्य देखील 3 दुर्लभ सांगतात. दुर्लभम त्रयमेवैत देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. अशा महापुरुषाची संगत मिळणं अत्यंत कठीण आहे, परंतु ईशकृपा झाली ती भेट होते. महाराज लक्षण मानतात, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड असे संत भेटी, बहु अवघड आहे 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 संत भेटी. परी जग जगजेठी करुणा केली, परी जगजेठी करुणा केली, ऐसी वर में माझ दावे नारायण, ऐसे वर्म दावे नारायण. करुणा केली, परी करुणा केली, ऐसे वर्म दावी नारायण, ऐसे वर्म दावी नारायण. बहु अवघड आहे संत भेटी. बोला, बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेठी करुणा केली, परी जगजेठी करुणा केली, परी जगजेठी करुणा केली, परी जगजेठी करुणा केली, करुणा केली, ऐसे वर्म मज दावी नारायण, ऐसी वर में मज दावी नारायण, ऐसे वर्म दावी नारायण, ऐसे वर्म दावी नारायण. बहु अवघड आहे संत भेटी, किंवा काही जणांचा पाठ असेल असे संत भेटी. परी जगजेठी करुणा केली. आपला मुद्दा एवढाच आहे, संत भेट दुर्लभ आहे, परंतु परी जगजेठी
करुणा केली, त्या भगवान परमात्म्याने जर कृपा केली तर गुरूंची भेट होते. म्हणजे नाथ महाराज देवा हे पद वापरण्याच्या दोन कारण मीमांसा आपण सांगितल्या. का वापरलं? पहिलं आहे अधिकार संपन्नाच्या साधकाच्या प्रेमापोटी तो भगवान परमात्मा गुरु बनून ज्ञान देतो. म्हणजेच नाथ महाराज देवा हे पद का वापरतात? भगवान परमात्माला म्हणतात देवा तू गुरु बनून तरी ज्ञान दे किंवा गुरूंची भेट तरी घडवून दे. आणि म्हणून देवा हे पद वापरतात आणि मागणी करतात. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा दया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा दया माझी. प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नवा दया लागी, दया. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तय माझी. महाराज मागणी करतात नाथ महाराज की मला भक्ती प्रेमासहित ज्ञान द्या. आता भक्ती प्रेमासहित जो ज्ञान स्वीकारतो किंवा भक्ती प्रेमासहित जो ज्ञान घेतो त्याची अवस्था महाराज म्हणतायत. मग या ही वरी पार्था माझिया भजनी आस्था, तया ते मी माथा मुकुट करी. बघा महाराज पद वापरतायत ज्ञानोबराय. मग या ही वरी पार्था. मग म्हणजे कधी? आपण जसं कीर्तनाला कधी येता विचारल्यानंतर जेवण झाल्यानंतर मग आम्ही कीर्तनाला येतो. ही व्यवहारातलं मी पटवून देण्याकरता उदाहरण घेतलं. तसं माऊली ज्ञानोबराय म्हणतायत मग या ही वरी पार्था, म्हणजे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मग या ही वरी पार्था माझिया भजनी आस्था, माझ्या भजनावरती भक्तीवरती ज्याची आस्था आहे. भगवान परमात्मा सांगतात तया ते मी माथा मुकुट करी. भगवान परमात्मा मस्तकावरती त्याला विराजमान करतात. तो साधारण भक्त राहत नाही. मग नाथ महाराज इथं भक्ती प्रेम मागतायत, ज्ञान मागतायत. ते नेमकं कोणतं? भक्तीचे 9 प्रकार श्रीमद भागवत महापुराणामध्ये सांगितले. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. 9 प्रकारची भक्ती आहे. नवे सकाम भक्ती आहे, निष्काम भक्ती आहे, गुरु भक्ती आहे, देवभक्ती आहे, संतांची भक्ती. प्रत्येक भक्ती म्हणजे ह्याच्या बाबतीत आपल्याला वर्णन करेल तेवढे प्रकार आपल्याला करता येतील. सकाम भक्ती, निष्काम भक्ती याबाबत बोलत असताना सकाम भक्ती, निष्काम भक्ती थोडासा नाजूक मुद्दा आहे. सकाम भक्ती, निष्काम भक्ती ठीक आहे, वर्णनाकडे जात नाही. मुद्दा एवढंच सांगतो, भक्ती प्रेम, भक्ती मागतायत म्हणजे भक्तीचे प्रकार नाथ महाराज इथं वर्णन करत नाही, तर भक्तीचं स्वरूप मागतायत. विठ्ठल त्या भक्ती प्रेमाचं स्वरूप आपण पुन्हा चिंतन करणार आहे. दुसरं पद मागितलं ते ज्ञान. ज्ञान कोणतं मागितलं? बघा ज्ञानाला जसा उपसर्ग लागेल तसा अर्थ तयार होतो, तसा शब्द तयार होतो. ज्ञानाला वि हा उपसर्ग लागला, वि अधिक ज्ञान बरोबर विज्ञान. ज्ञानाला हा उपसर्ग लागला, अधिक ज्ञान बरोबर अज्ञान. ज्ञानाला भ्रम असा उपसर्ग लागला, भ्रम अधिक ज्ञान बरोबर ब्रह्मज्ञान. ज्ञानाला स्मृती हा उपसर्ग लागला, स्मृती अधिक ज्ञान बरोबर स्मृती ज्ञान. ज्ञानाला ब्रह्म हा उपसर्ग लागला, ब्रह्म अधिक ज्ञान बरोबर ब्रह्मज्ञान. यातलं कोणतं ज्ञान नाथ महाराज मागताय? बघा अज्ञान विज्ञान विज्ञान म्हणजे काय? 4 लक्षणा करता येतील. एक आहे विशेष ज्ञान, दुसरं आहे विपरीत ज्ञान, तिसरं आहे विशेषाचं विपरीत ज्ञान आणि विपरीताचं विशेष ज्ञान. या 4 लक्षणा करता येतील. ठीक आहे. दुसरं आहे अज्ञान. अज्ञान म्हणजे काय? ज्ञान अधिक ज्ञान, ज्ञानाला जे आवृत्त, ज्ञानाला जे झाकतं त्याला म्हणायचं अज्ञान. आता अज्ञान काय करतं? वेदांताने त्याची शृंखला सांगितलेली आहे. विचारसागर ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की अज्ञानापासून भेदज्ञान, भेदज्ञानापासून अनुकूल प्रतिकूल, अनुकूल प्रतिकूलापासून रागद्वेष, रागद्वेषापासून धर्म अधर्म, धर्म अधर्मापासून पापपुण्य, पापपुण्यापासून सुख दुःख आणि हे सुख दुःख भोगण्यासाठी शरीर पुन्हा पुन्हा जन्माला घालण्यासाठी कोण कारण आहे?
अज्ञानामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लागतो. म्हणून मग अज्ञान मागितलं का? नाही. स्मृतिज्ञान, ब्रह्मज्ञान, डायरेक्ट विषयाकडे येतो. महाराज या सगळ्या ह्याच्यातलं एकच ज्ञान असं आहे ब्रह्मज्ञान, तेच आपल्या जीवनातला अज्ञानरूपी अंधकार नष्ट करू शकतं. बघा, ते ज्ञान पैगा बरवे, महाराज बोर्ड दाखवतात. कोणतं ज्ञान? ते ज्ञान. दर्शक सर्वनाम आहे, बोर्ड दाखवलं. हे ज्ञान कोणतं ज्ञान? ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञानाने जीवनातला अज्ञानरूपी अंधकार नष्ट होतो. म्हणून नाथ महाराज ब्रह्मज्ञानाची मागणी करतात. काही जण म्हणतील मग अज्ञान निवृत्ती करायची आहे का भक्ती करायची आहे? उत्तर असं आहे, अज्ञान निवृत्ती करून भक्ती करायची आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. परंतु त्या अज्ञान निवृत्ती करता लागणारं जे ज्ञान आहे ते जर फक्त ज्ञान आलं तर त्या जोडीने अहंकार देखील घेऊन येतो. त्याच्या जोडीने अहंकार देखील घेऊन येतो. आणि म्हणून बघा, उदाहरणाद्वारे पटवून देतो. आपल्या जेवणामध्ये जर पुरणपोळी असेल, पुरणपोळी आता पूर्वी पचत होती, कारण पूर्वी शरीराला कष्ट होते म्हणे. आता शरीराला कष्ट राहिले नाहीत. एक पोळी पचवणं कठीण चाललं. मला त्याच्या विस्तारात जायचं नाही. मुद्दा एवढा पटवून सांगायचा आहे, पोळी पचायला कठीण आहे म्हणून त्याच्यावर आपण आवर्जून तूप टाकून खातो. का? पोळी पचायला मदत करते म्हणून. तद्वत ज्ञान पचायला कठीण आहे म्हणून मला ते भक्तिप्रेमासहित द्या. विठ्ठल विठ्ठल म्हणजे भक्तिप्रेम मागतायत. कारण भगवान परमात्माला सगळ्या गोष्टी चालवून घेतो भगवान परमात्मा, परंतु अहंकार चालवून घेत नाही. बरं, तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. मेरू पर्वत एवढा वाटतो, तिळा एवढा अभिमान भगवंताला. नवीन नवीन नाथ महाराज वर्णन करतात. तिळ भरी राखोनी अभिमान, जरी मजारी घासी शरण, तरी माझी प्राप्ती नव्हे जाण. अभिमान विघ्न प्राप्तीसी, माझ्या प्राप्तीसाठी विघ्न कोणतं आहे? अभिमान. अहंकार असेल, तिळा एवढा जरी अभिमान असेल आणि तो घेऊन मला शरण आला तर माझी प्राप्ती तुला होणार नाही. अहंकार कोणाला कशाचा अहंकार असतो? काहींना रूपाचा अहंकार असतो, काहींना धनाचा अहंकार असतो, काहींना कलाचा अहंकार असतो, काहींना ज्ञानाचा अहंकार असतो. ठीक आहे, त्याच्याकडे मी विस्ताराकडे जात नाही. मला मुद्दा पटवून सांगायचा आहे अहंकार. आता सामान्य अहंकार आणि विशेष अहंकार असं शास्त्रामध्ये दोन प्रकार आहेत. सामान्य अहंकार कशाला म्हणावं, विशेष अहंकार पटवून देतो उदाहरणाद्वारे. समुद्राच्या पाण्यापासून दोन गोष्टी निर्माण झाल्या. एक आहे मोती, दुसरा आहे मीठ. बघा, समुद्राच्या पाण्यापासून दोन गोष्टी निर्माण झाल्या, मीठ आणि मोती. तेच मीठ जर त्या समुद्राच्या पाण्यामध्ये टाकलं, विरघळतं का नाही? मीठ समुद्राच्या पाण्यापासून निर्माण झालं, ते त्यामध्येच टाकल्यानंतर विरघळतो, परंतु मोती टाकल्यानंतर विरघळतो का? नाही. तसं सामान्य अहंकार लगेच जातो, विशेष ज्ञानाचा अहंकार लवकर जात नाही. विठ्ठल विठ्ठल एक सहज मुद्दा आठवला म्हणून मांडतो आणि माझ्या मूळ विस्ताराकडे येतो. अहंकार किती निकृष्ट आहे पटवून देतो. आमचे गुरुजी 1998 साली चातुर्मासाकरता पंढरपुरामध्ये चातुर्मास श्रवण करण्याकरता होते म्हणे. ते एकदा पाठात सहज बोलून त्यांच्या जीवनातील तो प्रसंग सांगितला होता. मांडतो आणि माझ्या मूळ विस्ताराकडे येतो. ते सगळे पाठ वगैरे श्रवण झाल्यानंतर भगवान परमात्म्याच्या दर्शनाकडे चालले होते आणि जात असताना मंदिर समितीचं बघा एक चप्पलचं स्टँड आहे, आपल्याला पाहायला मिळतं, अजून देखील आहे तिथं. आणि त्या चप्पलच्या स्टँडवरती ते चप्पल ठेवण्याकरिता गेल्यानंतर तिथे एक बोर्ड लिहिलेला कायम असायचा म्हणे. असायचा म्हणतो बरं मी. बोर्ड लिहिलेला होता. बोर्ड लहान होता परंतु अर्थ मात्र मार्मिक सांगणारा होता. त्याच्यावरती लिहिलेलं होतं, जूते के साथ अहम रखिये. काय वाक्य? जूते के साथ अहम रखिये म्हणजे चपलांपेक्षा निकृष्ट दर्जाचा असणारा अहंकार तो इथंच ठेवून दर्शनाला जावा. आता तो बोर्ड काढला, मंदिर समितीला वाटलं असेल अंमलबजावणी सुरू झाली. विठ्ठल विठ्ठल मला विस्तार करायचा नाही, म्हणजे अहंकार एवढा निकृष्ट आहे. वारकरी संप्रदायाचं जर आपण चिंतन केलं, संप्रदायामध्ये अभिमानच नाही. म्हणून तर पाया पडे जन एकमेका, म्हणजेच नवे नवे पंढरीचं वर्णन करताना असं म्हटलंय, अभिमान रे कोड अवघेची पुरे, किंवा उठा ओठी अभिमान, उठा ओठी अभिमान, अभिमान उठा ओठी अभिमान, उठा ओठी अभिमान, उठा ओठी अभिमान, उठा ओठी
पंढरीचे गडे ते पंढरीचे गडे न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकासी. मला तर अहंकार नकोच, परंतु माझ्यासोबत असणारे विष्णुदास भाविक त्यांना सुद्धा तो अहंकार लागू देऊ नका. काही जण म्हणतील नाथ महाराजांना अहंकाराची भीती वाटत होती का, म्हणून त्यांनी भक्तिप्रेम मागितलं. बऱ्याच जणांना प्रश्न पडेल, तुम्ही अहंकार येतो ज्ञानाने म्हणून अहंकाराची भीती वाटत होती म्हणून नाथ महाराज भक्तिप्रेम मागतात का, असं काही जणांना वाटेल. अहो, ज्या नाथ महाराजांचं नुसतं स्मरण जरी केलं तर आपला अहंकार गळतो, त्यांना अहंकाराची भीती वाटेल का. विठ्ठल विठ्ठल नाथ महाराज भक्तिप्रेम मागतायत याची संगती काय, भक्तिप्रेम मागतायत याचं संगती जर सांगायची झाली, भक्तिप्रेम मागण्याची संगती अशी की ज्ञान जे आहे ते ध्येय नसून अज्ञान निवृत्तीचं साधन आहे. आपलं ध्येय वारकरी संप्रदायाचा पाया म्हणजे काय, अज्ञान निवृत्तीचा आनंद, अज्ञान निवृत्तीनंतरचा आनंद आपल्याला उपभोगायचा आहे. अज्ञान निवृत्ती आधीचा आनंद आणि अज्ञान निवृत्ती नंतरचा आनंद, दोन प्रकार आपल्याला यामध्ये करता येते. अज्ञान निवृत्ती नंतरचा आनंद उपभोगायचा आहे. बघा, पटवून देतो उदाहरण. चालू आहे कीर्तन, अचानकपणे कीर्तनामध्ये लाईट गेली. लाईट गेल्यानंतर चालू असलेला आनंद तोच राहतो का फरक पडतो. कीर्तनकार तोच असतो, टाळकरी तेच आहेत, वाजवणारे देखील तेच आहेत, श्रोते देखील तेच आहेत. अहंकार म्हणजे आपला जो आनंद आहे त्यातला तो एकच राहतो का बदल होतो, फरक पडतो का. म्हणजे साधा अज्ञाना म्हणजे अंधारातल्या आनंदामध्ये फरक पडतो, अज्ञानाच्या अंधाराचं काय. म्हणजेच अज्ञान निवृत्तीनंतरचा आनंद तो उपभोगायचा आहे आणि तो आनंद तोच महाराज या अभंगामध्ये मागतायत, म्हणून भक्तिप्रेम मागतायत. हे एक लक्षण. आणि दुसरं लक्षण, भक्तिप्रेम मागणं म्हणजे अहंकाराची भीती म्हणून नाही, भक्तिप्रेम भगवंताकडे मागणं हा वारकरी संप्रदायाचा सिद्धांत आहे. वारकरी म्हणजे कोण, कर्म साधना करणारा वारकरी, उपासना साधना करणारा वारकरी, योग साधना करणारा वारकरी, ज्ञान साधना करणारा वारकरी आणि भक्ती. आता इथली भक्ती साधना करणारा, इथली भक्ती साधनवाचक घ्यायची का साध्यवाचक घ्यायची हाही चिंतनाचा मुद्दा आहे. त्या विस्तारामध्ये वेळ खर्च करत नाही. मुद्दा एवढा पटवून सांगतो की अहंकार येतं फक्त ज्ञानानंतर, हे अभंगामध्ये सांगितलं. परंतु फक्त ज्ञान का नको म्हणतात, कारण ज्ञान आलं की वृत्ती अंतर्मुख होते, अंतर्मुख झालेली वृत्ती आत्माकार होते आणि आत्माकार झालेल्या वृत्तीतून भक्ती भजन घडत नाही. म्हणून तर तुकोबाराय देखील म्हणतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तो देव ऐसे करी. नको ब्रह्मज्ञान म्हणजे ज्ञानाचा निषेध करत नाहीत तुकोबाराय, कारण ब्रह्मज्ञान त्यांना प्राप्त आहे आणि ब्रह्मज्ञानापेक्षा भक्तिरसा करता ते भक्तिरस पाहिजे, पुन्हा पुन्हा सेवन करायचं आहे म्हणून नको ब्रह्मज्ञान म्हणतात. आणि त्याच पद्धतीने आणि भक्ती भजन जर करायचं असेल तर त्याच्यासाठी कल्पित द्वैत लागतं. आणि म्हणून ज्या पद्धतीने तुकोबाराय ब्रह्मज्ञान नको म्हणतात, मी भक्त तू देव ऐसे करी, तद्वत त्या पद्धतीने नाथ महाराज देखील म्हणतात, मला ते भक्ती भजन घडण्याकरता फक्त ज्ञान नको, मला ते भक्तिप्रेमासहित द्या. काही जणांना वाटेल भक्तिप्रेमासहित द्या मागतायत, मग भक्तिप्रेम साधू संतांकडे नाही का. बघा, जी गोष्ट नाही ती मागण्यामध्ये महत्व आहे, जी गोष्ट आहे ती पुन्हा पुन्हा का मागावी. मग संतांकडे भक्तिप्रेम नाही का, याचं चिंतन करायचंय. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. पुंडली कमरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, रखुमाई, रखुमाई, रखुमाई. बोला पुंडली कमरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, रखुमाई.
भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख दे प्रेमाविन नाही समाधान. भक्तिप्रेम का मागतात याचं चिंतन आपण करून आलो. का मागतात भक्तिप्रेम म्हणजेच मागतात याचा अर्थ संतांकडे भक्तिप्रेम नाही का हा आपण पूर्वपक्ष केला होता. संतांकडे देखील भक्तप्रेम आहे आणि भगवंताकडे म्हणजेच थोडा वारकरी संप्रदायाचा जर आपण सूक्ष्म विचार केला भगवान परमात्मा भक्तांकडून भक्तिप्रेमाची अपेक्षा करतो एक आणि भक्त मंडळी भगवंताकडून भक्तिप्रेमाची अपेक्षा करतात. बघा भगवान परमात्मा भक्तिप्रेमाची अपेक्षा करतात. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. दुष्काळ म्हणजे आपण पाण्याचा दुष्काळ पडला असं म्हणतो म्हणजे पाणी तिथं असतं का नसतं. पाणी नसणं म्हणजे दुष्काळ आहे. तसं थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला म्हणजे भगवंताकडे प्रेम नाही का आहे. मग त्यांनी मागितलं का म्हणजे भगवान परमात्मा देखील भक्ताकडून भक्तिप्रेमाची अपेक्षा का करतो याचं लक्षण नाटाच्या अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. विठ्ठल जीवेचा जिव्हाळा विठ्ठल जीवेचा जिव्हाळा विठ्ठल जीवेचा जिव्हाळा विठ्ठल जीवेचा जिव्हाळा विठ्ठल कृपेचा कोवळा विठ्ठल कृपेचा कोवळा विठ्ठल कृपेचा कोवळा विठ्ठल कृपेचा कोवळा विठ्ठल प्रेमाचा पुतळा विठ्ठल प्रेमाचा पुतळा विठ्ठल प्रेमाचा पुतळा विठ्ठल प्रेमाचा पुतळा लाविये नारा विश्व विठ्ठले सारा विश्व विठ्ठले विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे विठ्ठल जीवेचा जिव्हाळा विठ्ठल कृपेचा कोवळा विठ्ठल प्रेमाचा पुतळा लावियेला झाड विश्व विठ्ठले विठ्ठल जीवीचा जिव्हाळा विठ्ठल कृपेचा कोवळा विठ्ठल प्रेमाचा पुतळा लावियेला झाड विश्व विठ्ठले विश्व विठ्ठले. विठ्ठल जीवेचा जिव्हाळा विठ्ठल कृपेचा कोवळा विठ्ठल प्रेमाचा पुतळा लवेला चाळा विश्व विठ्ठले. मला सगळी पद आत्ता सगळीच पद महत्वाची आहेत. मला आत्ता पद महत्वाचं आहे विठ्ठल प्रेमाचा पुतळा. जर विठ्ठल प्रेमाचा पुतळा असं महाराज वर्णन करत असतील तर भगवंताकडे प्रेम नाही असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे भगवंताकडे देखील भक्तिप्रेम आहे तद्वत संतांकडे देखील ते भक्तिप्रेम आहे नव्हे ते अखंड आहे. संत संगे सर्व काळ संत संगे सर्व काळ संत संग सर्व काळ संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करे पंढरीचा वार करे अखंड प्रेमाचा कंडोळ अखंड प्रेमाचा पंढरीचा वार करे पंढरीचा वार संत संगे सर्व काळ संत संगे सर्व काळ संत संग
कल्लोळ पंढरीचा वार करे पंढरीचा वार करे अखंड प्रेमाचा कल्लोळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार पंढरीचा वार बघा संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ म्हणजे संतांकडे भक्तिप्रेम नाही असं नाही, नुसतं भक्तिप्रेम नाही तर प्रेमाचा कल्लोळ आहे म्हणतायत महाराज. भक्ती संत संगे सर्व काळ आणि अखंड प्रेमाचा कल्लोळ म्हणजे संतांकडे देखील ते भक्तिप्रेम आहे. मग काही जण म्हणतील देवाकडे देखील भक्तिप्रेम आहे, संतांकडे भक्तिप्रेम आहे, मग नाथ महाराजांची मागणी भक्तिप्रेमासाठी का? संत महात्मे भक्तिप्रेम आहे मग का मागतात? आहे असलेली गोष्ट पुन्हा का मागावी? उदाहरण देऊ का व्यवहारातलं? सर्वांना परिचित असं उदाहरण देतो. पैशाच्या बाबतीत एक नंबरचं उदाहरण कोण आहे हो? अंबानी यांचं नाव पहिल्यांदा येतं. आणि ते जर अंबानी जगामध्ये पैसे मागू लागले तर ते शोभणार आहे का? पटलं का अजून दुसरं उदाहरण सांगू? पैशाच्या बाबतीत धनाच्या बाबतीत एक नंबरला अग्रगण्य नाव कोणाचं आहे? अंबानींचं असेल. मग ते जर पैसे मागू लागले तर ते शोभणार नाही, ते मागणार देखील नाही. तसं भक्तिप्रेमाने ओतप्रोत असे संत महात्मे असताना पुन्हा मागणी का करतात भक्तिप्रेमाची? इथंच भक्तिप्रेमाचं स्वरूप आहे. भक्तिप्रेमामध्ये तृप्ती नाही, भक्तिप्रेम पुन्हा 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 सेवन करण्यामध्ये, ते सेवन करण्याची जी आस आहे ती आस म्हणजे भक्तिप्रेमाचं स्वरूप आहे. महाराज वर्णन करतात विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी हे. महाराज म्हणतात पुढता पुढती आस सेवावी हे म्हणजे पुन्हा पुन्हा ते सेवन करण्याची इच्छा. ज्ञानामध्ये तृप्ती निरंकुशा, भक्तीमध्ये तृप्तीच्या पलीकडे देखील असणारी ती भक्ती सेवन करण्याची आस. आणि तेच भक्तिप्रेम महाराज कुठं मिळतं आपल्याला? भक्तिप्रेम ते भक्तिप्रेम नवे नवे या भक्तिप्रेमासाठी तर वारी आहे. वारी बघा, वारकरी वारीला येतात. वारकऱ्यांचा अधिकार काय सांगितला? पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे अधिकारी. वारकरी इथं पंढरपूरला आल्यानंतर मुक्त आहेत. नवे नवे तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला म्हणजे पंढरीला जो वारकरी जातो तो मुक्त होतो. मुक्त झाल्यानंतर पुन्हा वारी करायला कशाला येतात वारकरी? म्हणजे भक्तिप्रेम इथं मिळतं वारीमध्ये आणि ते भक्तिप्रेम सेवन करण्याकरता वारकरी येतात. वारी आषाढी वारीमध्ये 20 दिवस का चालायचं असतं? भक्तिप्रेम दररोज मिळत असतं आणि ते वाढत असतं. आणि ते वाढण्याकरताच, ते मिळण्याकरताच आपल्याला वारी सांगितली. नवे नवे महाराज म्हणतात या भक्तिप्रेमासाठी मी भिकारी होईन वारीमध्ये. होईन भिकारी पंढरीचा वारकरी. महाराज म्हणतात होईन भिकारी. नुसता भिकारी म्हटले नाहीत महाराज. तुमच्या द्वारामध्ये तिष्ठत उभा राहील. ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी. म्हणून उभारलो म्हणून तू देईल ते घेणार नाही. मज भीक काही देवा, मला काय दे? प्रेम भातुके पाठवा, मला प्रेम द्या. आणि तीच मागणी महाराज करतात. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम
प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. नाथ महाराज तीच प्रेम मागतायत की ते प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. आता यामध्ये सुखाचे 3 प्रकार आपल्याकडे करता येईल. विषय सुख, ब्रह्मसुख आणि प्रेमसुख. पटवून देतो उदाहरण, जास्त विस्तार करत नाही. प्रेम या अडीच अक्षराकरता नारद महर्षीने एक ग्रंथ लिहिला 83 सूत्रांचा. त्याला नारद भक्ती सूत्र असं म्हटलं जातं. त्या नारद भक्ती सूत्राची पहिलंच सूत्र असं आहे, अथथो भक्ती व्याख्यासाम. म्हणजे मी आता या भक्तीच्या व्याख्येला सुरुवात करतोय. सात्वस्मिन परमप्रेम रूपा. परमप्रेमाचा जो विषय त्याला भक्ती म्हणा. नंतर कामनारहितम गुणरहितम अनिर्वचनीयम मुखास्वादनम वत आणि प्रतिक्षणम वर्धमानम. म्हणजे काय? प्रत्येक क्षणाक्षणाला वाढ. महाराज म्हणतायत बघा, सुख घडोघडी मग रामनामे उपजे आवडी. सुख घडोघडी. मग आता प्रेम वाढू लागे का सुख वाढू लागे? विठ्ठल विठ्ठल. तर प्रेम सुख वाढू लागे असं हे प्रेम सुख मागतायत. बरेच जण म्हणतील प्रेम सुख भक्ती प्रेम ऐकतोय आम्ही, ते शुद्ध भक्ती प्रेम म्हणजे तरी नेमकं काय? याच्यासाठी काही उदाहरण आहे का नाही? पटवून देतो चिंतन. एकदा धर्मराजा आणि अर्जुन यांच्यामध्ये संवाद चालू असतो. धर्मराजा आणि अर्जुनामध्ये संवाद चालू आहे. धर्मराजाला वाटतं की उद्या आपल्या भोजनामध्ये भगवान परमात्म्याने यावं, भगवान परमात्म्या सोबत आपल्याला भोजनाचा आनंद घेता यावा. ही चर्चा जाताना भीमदादा ऐकतो. अर्जुनाचं उत्तर येतं, आत्ता जरी भगवान परमात्म्याला आणण्याकरता जर आपण गेलो तरी भगवान परमात्मा उद्याच्या जेवणापर्यंत मी देखील तिथंपर्यंत पोचू शकणार नाही भगवान परमात्म्यापर्यंत. त्यामुळे भगवान परमात्म्याला आणता येणार नाही. हे शब्द भीमदादांच्या कानावर पडता क्षणी भीमदादा म्हणतायत, मी भगवान परमात्म्याला उद्या भोजनाकरता घेऊन येतो. धर्मराजाला बरं वाटतं. अर्जुन नाही म्हणतोय ना, ठीक आहे. भीमदादा आणतील ना, ठीक आहे म्हणतात. भीमदादांना सांगितलं जातं. भीमदादा ठीक आहे म्हणतायत आणि कालावधी लोटतो. म्हणजे संध्याकाळ होते. धर्मराजा भीमदादांच्या महालामध्ये येतो आणि महालामध्ये आल्यानंतर पाहतात तर भीमदादा निवांत बसलेले. भगवान परमात्माला आणायला जायचं काय झालं? हो जाणार आहे म्हणते, तुम्ही काळजी करू नका, मी भगवंताला घेऊन येईल. सकाळ होते. सकाळी उठल्याबरोबर धर्मराजा भीमदादांच्या महालामध्ये भीमदादा निवांत झोपलेले. भीमदादा निवांत झोपलेले हे पाहिले. भीमदादांना उठवलं जातं आणि उठवून विचारतात. धर्मराजा विचारतात, काल अर्जुन निघाल्यानंतर सुद्धा उद्याच्या जेवणापर्यंत पोहोचेल याची शाश्वती नव्हती. तुम्ही आता दुपारची जेवणाची वेळ आहे आणि तुम्ही अजून देखील इथंच आहे. भगवान परमात्मा कधी येणार आहेत? त्यावेळेस भीमदादा म्हणतात, अजून नाश्त्याची वेळ झाली नाही, जेवणाची लांब आहे, तुम्ही काळजी करू नका, भगवान परमात्मा येतील. ठीक आहे म्हणून धर्मराजा जात आहेत. पुन्हा धर्मराजाकडे निरोप येतो. स्वयंपाक सगळे काही पंचपक्वान तयार झालेले आहेत. हे आल्यानंतर परत एकदा भीमदादांकडे जातात. भीमदादा म्हणतायत स्वयंपाक तयार होऊ द्या. भीमदादांना सांगतात धर्मराजा स्वयंपाक तयार झालेला आहे. भीमदादा सांगतात ठीक आहे, ताट वाढा, पात्र वाढा, त्याच्यामध्ये सर्व पंचपक्वान वाढा, फक्त तूप वाढायचं ठेवा. तूप वाढायचं ठेवा. भगवान परमात्मा आल्यानंतर आपण ते पुढचे हे करू, परंतु तूप वाढायचं ठेवा. मी भगवान परमात्माला 1 मिनिटात घेऊन येतो. धर्मराजा मनामध्ये विचार करतात, अर्जुन तर एवढा शाश्वती भगवान परमात्म्याला आणण्याची देत नव्हता आणि ही 1 मिनिटात आणण्याची 1 मिनिटात आणण्याचं म्हणतायत. ठीक आहे. मग भीमदादा जातात, गदा उचलतात आणि गदावरती आकाशामध्ये सोडतात. आकाशामध्ये गदा सोडल्यानंतर त्या गदेला सांगतात, तू खाली येताना माझ्या भगवंताला घेऊनच ये, घेऊन जर आली नाही तर माझं मस्तक तू काही ठेवू नको. बघा भीमदादा काय म्हणतात, त्या गदेला नमस्कार करून ती वरती फेकतात आणि वरती गेल्यानंतर तिला सांगतात, माघारी येताना खाली येताना माझ्या भगवंताला घेतल्याशिवाय ती येऊ नको आणि जर नुसती आली तर माझं मस्तक तू ठेवू नको. हे भीमदेवांचे शब्द. त्यावेळेस गदा आज्ञा ऐकत होती, आता माणसं काम ऐकत नाहीत. विठ्ठल विठ्ठल. ठीक आहे, विस्तार करत नाही, मला मुद्दा एवढा सांगायचा आहे. भीमदादांचे ते शब्द, भीमदादांच्या मस्तकावरती ती गदा पडणार त्या क्षणी भगवान परमात्मा ती गदा हातामध्ये धरतात आणि भीमदादांना म्हणतात, असले कसले प्रयोग करता तुम्ही, याच्यामध्ये तुम्ही जर राहिला नसतात तर. भीमदादा म्हणतात, देवा आम्हाला माहिती आहे तुम्ही आम्हाला काही होऊ देणार नाही. भीमदादांचे वाक्य काय, आम्हाला माहित आहे तुम्ही काही होऊ देणार नाही. माझा दृष्टांत संपला. भगवान परमात्मा तिथं का आले? यामध्ये 3 प्रकारचे भक्त आहेत. अर्जुन आहे, धर्मराजा आहे आणि तिसरे आहेत भीमदादा. श्रेष्ठ प्रेम किंवा श्रेष्ठ भाव कोणाचा आहे? धर्मराजाला वाटत होतं भगवंतानी माझ्यासोबत भोजन करावं.
अर्जुनाला वाटत होतं की भगवंताला घेऊन यावं, परंतु अट्टहास केला का आणण्याकरता? नाही केला. भीमदादांनी अट्टहास केला, नवे नवे त्या भगवान परमात्माला येण्याकरता आपला प्राणपणाला लावला. यालाच म्हणायचं शुद्ध प्रेम. आणि याच प्रेमाची मागणी महाराज करतात. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. त्या प्रेमाशिवाय समाधान नाही प्राप्त होत. नवे नवे ते प्रेम. काही जण म्हणतील आम्ही देखील भक्ती करतोयच की, आम्ही भक्ती करतोच की, मग भगवंताकडे कशाला मागायची भक्ती? आपली भक्ती कशी आहे? महाराज उदाहरणं देतात. एखादी जर सुवासिनी महिला आहे, सुवासिनी महिला आहे, तिचा शृंगार कशासाठी असतो? आपल्या पतिदेवांसाठी ती शृंगार करत असते. महाराज उदाहरण देतात. एखादी विधवा आहे, तिचा शृंगार शोभणारा आहे का? नाही. त्या पद्धतीने प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा, त्या पद्धतीने प्रेमाशिवाय ज्ञान हे शोभणार नाही. मग ती प्रेम आहे तरी कसं? एका जनार्दनी प्रेम ते गोड, एका जनार्दनी प्रेम ते गोड, एका जनार्दनी प्रेम अति 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 गोड. अनुभवी सुरवाण जाणतील, अनुभवी सुरवाण जाणतील, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. अनुभव सुरवाण जाणतील, अनुभवी सुरवाण जाणती, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. एका जनार्दनी प्रेम अति गोड. ते प्रेम कसं आहे? नाथ महाराज सांगतात अति गोड आहे. काही जण म्हणतील आम्ही तर प्रमाण ऐकलीत, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, किंवा नाम गोड, नाम गोड. भगवान परमात्म्याचं नाम गोड आहे, भगवान परमात्म्याचं रूप गोड आहे का भगवान परमात्म्याचं प्रेम गोड आहे? बऱ्याच जणांना शंका येईल. याचं एकच उत्तर आहे, तो भगवान परमात्माच गोड आहे, म्हणून त्याचं नामही गोड आहे, रूपही गोड आहे आणि प्रेम देखील अति गोड आहे. आपल्याला व्यवहारामध्ये एखादी जर वस्तू गोड वाटत असेल तर त्याला मोह समजावा. संसारामध्ये एखादी व्यक्ती जर गोड वाटत असेल तर त्याला आसक्ती समजा. आणि परमार्थात भगवान परमात्मा गोड वाटत असेल तर त्याला भक्ती प्रेम म्हणा. आणि तेच भक्ती प्रेम, ते प्रेम अतिशय गोड आहे. हे कोणी सांगितलं? अनुभवी सुरवाड जाणतील. अनुभवी जे संत महात्मे त्यांनी ते सांगितलं. आणि म्हणून या प्रेम सुखाची मला हे प्रेम द्या, अशा प्रकारची नाथ महाराज एक प्रकारची मागणी करतायत. झालेली सेवा श्रीगुरूंच्या चरणी, मातापित्यांच्या चरणी, मी ज्या परंपरेमध्ये जन्मलो त्या परंपरेच्या चरणी समर्पित करतो. एखादा जर अपशब्द गेला असेल, बोलिलेले कुरे वेडेवा कुरे उत्तरे क्षमा करा, अपराध महाराज तुम्ही सिद्ध. आणि चालू असलेला हा मोठा उत्सव आणि त्या उत्सवातील आजची ही जागराची कीर्तनरूपी सेवा परमपूजनीय परमश्रद्धेय गुरुवर्य ओतुरकरजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरूंची निष्ठा, गुरूंची जयंती साजरी करावी असे हे हरिभक्तपरायण सुमितजी भैया झंवर आणि झंवर परिवार यांच्या माध्यमातून हा उत्सव आणि त्यातली ही जागराची सेवा. खरं पाहायला गेलं अशा वातावरणामध्ये त्यांनी हा उत्सव परंपरा खंडित न होऊ देता ती अबाधित ठेवली. त्याबद्दल त्या परिवाराला धन्यवाद देतो. उपस्थित असलेले श्रोतृवर्ग मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालात त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. ज्यांच्या कृपाशीर्वादाने हा उत्सव चालू आहे असे पूजनीय भास्करगिरीजी महाराज असतील, ज्यांच्या मार्गदर्शनाने हा उत्सव चालू आहे असे माझे पिताश्री तीर्थरूप पूजनीय भाऊ असतील, यांच्या मार्गदर्शनाने चालू असलेला हा उत्सव आणि झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करून, ज्ञानोबाराय तुकोबारांच्या चरणी समर्पित करून एकदा ज्ञानोबारायांच्या भजनामध्ये तुकोबारायांचं भजन परंपरेने करूया आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा
ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा पुंडली कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान तुकाराम ज्ञानोबा माऊली